गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या उल्हासनगर या शहरामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली। एका 13 ते 14 वर्षाच्या मुलीला पहिल्यांदाच पिरियड्स आले। तिच्या भावाने तिला बघितलं आणि तिच्या कपड्यांवरचे रक्ताचे डाग बघून त्याला असं वाटलं की तिने सेक्स केलंय आणि त्यामुळे त्याने तिचं काही ऐकून न घेता तिला प्रचंड मारहाण केली। त्याने तिला इतकं मारलं की तिचा मृत्यू झाला। ऐकून संताप येतोय ना? त्या 12 वर्षाच्या चिमुकलीचा जीव जाण्याचं कारण संशय नाही तर अज्ञान होतं। आणि म्हणूनच मुलांनी पुरुषांनी सुद्धा पिरियड्स बद्दल जाणून घेणं किती गरजेचं आहे हे यातून स्पष्ट होतं। आणि पिरियड्स विषयी बऱ्याच जणांना बरेचसे गैरसमज आहेत। फिमेलच्या पिरियड्सकडे बरेचसे माणसं अतिशय क्युरिओसिटीने बघतात। पिरियड्स ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे हे सध्याच्या काळात बऱ्याच जणांना इझिली माहिती होतंय, पण अजूनही असे बरेचसे जण आहेत ज्यांना याबद्दल पूर्ण माहिती नाहीये। म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। हा व्हिडिओ फक्त मुलींसाठी नाहीये, खरं तर हा व्हिडिओ मुलांसाठी आणि पुरुषांसाठी जास्त महत्त्वाचा आहे। ज्यांना असं वाटतं की हा फक्त फिमेलचा विषय आहे, यात आम्ही कशाला पडायचं ना, पण याबद्दल जाणून घेणं तुमचं कर्तव्य आहे। एका स्त्रीला महिन्यातून एक वेळा मासिक पाळी येते। पिरियड्सचं 28 दिवसांचं कालचक्र असतं आणि 21 ते 35 दिवसाच्या कालावधीत हे पिरियड्स केव्हाही येऊ शकतात। फिमेलचं शरीर गर्भधारणेसाठी तयार झाल्यावर पिरियड्सची सुरुवात होते आणि यामधून स्त्रियांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल सुद्धा दिसून येतात। पिरियड्सच्या वेळी फिमेल्सना बराच त्रास होतो, वेदना होतात। त्यांच्या पोटात, मणक्यात, पाठीत, पायात बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो। काहींना इतका त्रास होतो की त्यांना अशक्तपणा येतो आणि म्हणूनच बऱ्याचशा कामांच्या ठिकाणी आता पिरियड्स लीव्ह बद्दल चर्चा होताना आपल्याला दिसते। पण प्रत्येक फिमेलला सारख्या वेदना होत नाहीत। प्रत्येक स्त्रीच्या वेदनेची तीव्रता ही वेगवेगळी असू शकते। आपल्या समाजात मासिक पाळीबद्दल बरेचसे गैरसमज सुद्धा आहेत आणि काही प्रथा सुद्धा आहेत। बऱ्याच ठिकाणी पिरियड्सच्या वेळी महिलेला काहीच करू दिलं जात नाही। तिला पूजेच्या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही। तिला कोपऱ्यात बसवलं जातं। धार्मिक स्थळी प्रवेश नाकारला जातो। पण खरं तर या काळात सुरक्षा आणि स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज जास्त असते। आणि हे सगळं फक्त 4 ते 5 दिवस चालत नाही। पिरियड्स सुरू होण्याआधी सुद्धा मुलींच्या स्वभावात बदल होतो। त्याला PMS असं म्हणतात, म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम। म्हणजे मूड पटकन बदलणं, वेदना होणं, चिडचिड होणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून रडू येणं, थकवा येणं, चिंता वाढणं, प्रचंड संताप होणं। असं म्हटलं जातं की असे 200 पेक्षा जास्त बदल त्यांच्या शरीरात घडत असतात। विचार करा, एक फिमेल काय फेस करत असेल। हे सगळं असताना सुद्धा ती तिचं काम व्यवस्थितपणे करते, स्वतःची आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेते। मग आपली ही जबाबदारी आहे ना तिच्यासाठी काहीतरी करणं। मग अशा परिस्थितीत मुलांनी किंवा पुरुषांनी काय केलं पाहिजे आणि मुली त्यांच्या दर महिन्यातले हे 5 ते 6 दिवस कसे काढतात याबद्दल तिच्या घरच्यांमधल्या पुरुषांना काहीच माहिती नसतं। तिच्या बाबांना, भावांना, इव्हन काही घरात तर तिच्या जोडीदाराला सुद्धा माहिती नसतं की ती काय फेस करते। पण अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घ्या। हा महिलेचा त्रास जरी शारीरिक असला ना तरी त्याचं औषध हे मानसिकरित्या तुम्ही त्यांना देऊ शकता। अशा दिवसांमध्ये त्यांच्याशी अधिक संवेदनशीलतेने वागा, त्यांना समजून घ्या, त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करा। जास्त ते तुमच्याकडून एक्सपेक्ट सुद्धा करत नाही। तुमच्या घरात जी कोणती फिमेल असेल तिला जास्त त्रास होत असेल तर तिला आराम करायला सांगा। घरची कामं वाटून घ्या, काही बिघडत नाही। त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की मासिक पाळीचा मुद्दा हा फक्त सॅनिटरी पॅड्स पर्यंत मर्यादित नाहीये, तो अजूनही डीप आहे।